इसवी सन 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी कोणता पोर्तुगीज खलाशी निघाला? पर्याय 1 आहे ख्रिस्तोफर कोलंबस, पर्याय 2 आहे बार्थोलोम्यू डायस, पर्याय 3 आहे वास्को द गामा आणि पर्याय 4 आहे जोहान्स गुटेनबर्ग. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बार्थोलोम्यू डायस. 18व्या व 19व्या शतकात घडलेल्या घटनांमुळे हा कालखंड कोणते युग म्हणून ओळखला जातो? पर्याय क्रमांक 1 आहे राजकीय गुण, पर्याय क्रमांक 2 आहे क्रांतियुग, पर्याय क्रमांक 3 आहे जलक्रांती आणि पर्याय क्रमांक 4 आहे हरित क्रांती. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रांतियुग. आगगाडी आणि आगबोटी सारखी वाहतुकीची नवी साधने यंत्रयुग अवतरले याला कोणती क्रांती म्हणतात? पर्याय 1 आहे फ्रेंच क्रांती, पर्याय 2 आहे अमेरिकन, पर्याय 3 आहे रशियन आणि पर्याय 4 आहे औद्योगिक. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 औद्योगिक. इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा केली होती? पर्याय क्रमांक 1 आहे 1300, पर्याय क्रमांक 2 आहे 1600, पर्याय क्रमांक 3 आहे 1500 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1400. तुमचा वेळ सुरू होतोय आता. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1600. इसवी सन 1757 मध्ये कोणत्या ठिकाणी सिराज उद्दौला व इंग्रज सैन्यांची गाठ पडली? पर्याय क्रमांक 1 आहे सुरत, पर्याय क्रमांक 2 आहे झाशी, पर्याय क्रमांक 3 आहे दिल्ली आणि पर्याय क्रमांक 4 आहे प्लासी. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्लासी. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर किती वसाहती स्थापन केल्या? पर्याय क्रमांक 1 आहे 10, पर्याय क्रमांक 2 आहे 11, पर्याय क्रमांक 3 आहे 12 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 13. तुमचा वेळ सुरू होतोय आता. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 13. छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला? पर्याय क्रमांक 1 आहे 1250, पर्याय क्रमांक 2 आहे 1350, पर्याय क्रमांक 3 आहे 1450 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1550. तुमचा वेळ सुरू होतोय आता. पर्याय क्रमांक 3 1450. इसवी सन 1498 मध्ये कोणता पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आला? पर्याय क्रमांक 1 आहे बार्थोलोम्यू डायस, पर्याय क्रमांक 2 आहे ख्रिस्तोफर कोलंबस, पर्याय क्रमांक 3 आहे जोहान्स गुटेनबर्ग आणि पर्याय क्रमांक 4 आहे वास्को द गामा. तुमचा वेळ सुरू होतोय आता.
या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वास्को द गामा। इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारताच्या कोणत्या बंदरात येऊन पोहोचला? पर्याय क्रमांक 1 आहे चेन्नई, पर्याय क्रमांक 2 आहे गोवा, पर्याय क्रमांक 3 आहे दीव दमन आणि पर्याय क्रमांक 4 आहे कालिकत। तुमचा वेळ सुरू होतोय आता। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कालिकत। इसवी सन 1492 मध्ये भारताच्या पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याचा कोणी प्रयत्न केला? पर्याय क्रमांक 1 आहे ख्रिस्तोफर कोलंबस, पर्याय क्रमांक 2 आहे बार्थोलोम्यू डायस, पर्याय क्रमांक 3 आहे वास्को द गामा आणि पर्याय क्रमांक 4 आहे जोहान्स गुटेनबर्ग। तुमचा वेळ सुरू होतोय आता। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ख्रिस्तोफर कोलंबस। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जहांगीर बादशहाकडून परवानगी मिळवून कोठे वखार स्थापन केली? पर्याय क्रमांक 1 आहे कालिकत, पर्याय क्रमांक 2 आहे झाशी, पर्याय क्रमांक 3 आहे सुरत आणि पर्याय क्रमांक 4 आहे नागपूर। तुमचा वेळ सुरू होतोय आता। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुरत। इंग्लंडची औद्योगिक भरभराट झाली की इंग्लंडचे वर्णन कसे केले जाऊ लागले? पर्याय क्रमांक 1 आहे जगाची बाजारपेठ, पर्याय क्रमांक 2 आहे जगाचा कारखाना, पर्याय क्रमांक 3 आहे जगाची वाहतूक आणि पर्याय क्रमांक 4 आहे जगाची अर्थव्यवस्था। तुमचा वेळ सुरू होतोय आता। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जगाचा कारखाना। 1843 मध्ये इंग्रजांनी कोणता प्रांत गिळंकृत केला? पर्याय 1 आहे पंजाब, पर्याय 2 आहे सिंध, पर्याय 3 आहे कालिकत आणि पर्याय 4 आहे झाशी। तुमचा वेळ सुरू होतोय आता। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिंध।